ह्यांची आश्वासनं म्हणजे लबाडा घरची अवतानं ही कधीच पोटात जात नाहीत, मिळत नाही, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. काय झालंय मला सांगा ना? काय पोरांना रोजगार मिळालाय? 80,000 कोटीचा शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांचा विरोध असताना करला तुमच्याकडे पैसे आहेत, पण शेतकऱ्यांचा सातबारा करायला तुमच्याकडे पैसे नाही. उद्योगपतींची 15 लाख कोटीची कर्जमाफी तुम्ही केली, पण शेतकऱ्यांचं कर्जमाफ तुम्ही करू शकत नाही. तुम्ही कुणाचे आहात? कुणासाठी आहात? निवडणूक आले की घोषणा करायच्या. मिळालं काय शेतकऱ्यांना? आम्ही कधीतरी या सगळ्या गोष्टीचा शांतपणे विचार केला पाहिजे. 106 हुतात्म्यांनी बलिदान देऊन संयुक्त महाराष्ट्र मिळवला. मला सांगा, खरंच आजचा महाराष्ट्र सामाजिक दृष्ट्या आणि भावनिक दृष्ट्या संयुक्त आहे? जातीत फूट पडली, भेदाभेदाच्या भिंती उभा केल्या, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा असं म्हणायची वेळ आली. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, महाराष्ट्रात एकही दंगल झाली नाही 2.5 वर्षात. मुख्यमंत्री होत्या, पहिल्या बैठकीत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचा निर्णय घेतला. तुम्ही त्यांना मुख्यमंत्री पदावर न उतरवू शकलात, पण जनतेच्या मनात न कसे उतरवणार? कोरोना काळात आजही त्यांनी केलेलं कार्य लोकांच्या स्मरणात आहे. आज आम्हाला त्या अशा नेतृत्वाखाली काम करत पुढे जाण्याची सगळ्यात जास्त आणि मोठी अपेक्षा आहे. मला निश्चितपणे कल्पना आहे आपण सगळे काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभा राहाल. नाहीतर हल्ली निकम साहेब परिस्थिती अशी झाली आहे, परवा एका पट्ट्यानं 5 वर्षात काही केलं नाही निवडून आल्यावर, पण शेवटी एक स्मशानभूमी बांधली आणि पट्ट्यानं निवडणुकीच्या आधी स्मशानभूमीचं उद्घाटन ठेवलं. आता उद्घाटन झालं, भाषण करायला गडी उभा राहिला. म्हटलं अत्यंत प्रयत्नाने आम्ही ही स्मशानभूमी उभारलेली आहे. पावसाळ्यात लाकडं ओली असतात, लोकांची अडचण होते, आम्ही विद्युत दाहिनीची व्यवस्था केलेली आहे. चिखल होऊ नये, खाली परशा बसवलेले आहेत, सगळं कसं उत्तम केलेलं आहे. तरी सर्व ग्रामस्थांना माझी कळकळीची विनंती आहे, त्यांनी लवकरात लवकर या स्मशानभूमीचा लाभ घ्यावा. तुम्हाला कसले नगरसेवक हवेत? तुम्हाला कसले नगराध्यक्ष हवेत? असे कमी बुद्धी असलेले? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उच्च शिक्षित असलेली रजनीगंधा बानखेले नावाची आमची बहीण तुम्हाला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून दिलेली आहे. आपण मशाल आणि तुतारी या चिन्हाचं बटन दाबा आणि त्यांना बहुमतानं आपला आशीर्वाद द्या, अशी विनंती आपल्याला करतो आणि थांबतो. धन्यवाद.